फोन चोर मालो 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 कुलूप तोडलंस तू? नाही, मी नाही काय केलं. तिजोरीचा कुलूप फोडून चोऱ्या करत होती. नाही, त्यातच तुटलेलं होतं नानी. मी मालो काय झालं? मी हिला रेड हँड पकडलेला आहे. काय केलं? चोरून नवऱ्याला फोन करत होती. हिला ठाऊक आहे तू दुपारी झोपा काढतेस. तिला वाटलं म्हातारीचा पण डोळा लागला असेल. मी जागी होते. म्हातारपणामुळे मी मंद झालेली आहे, बंद नाही झालेली. माझी सगळीकडे नजर असते. या घरातला मी CCTV आहे, लक्षात ठेव. अहो पण तिला मीच फोन करायला सांगितला होता. तू? हो, आपल्या दळणवाल्याला फोन करून विचार दळण झालंय का असं मीच सांगितलं होतं तिला. तू तिची बाजू घेऊ नको. लाडावून ठेवू नको जास्त. असल्या 56 बाया मी तुला आणून देईन. हिला कामावरून काढून टाक सांगून ठेवते. अहो पण हिनं काही केलंच नाही तर का काढायचं हिला कामावरून? बरोबर, आता सुटलीस तू, पण लक्षात ठेव माझ्या नजरेतनं सुटणार नाहीस. या घरातला मी CCTV आहे. नानी तुम्ही शांत व्हा, मी बघते तिच्याकडे. तुम्ही शांत व्हा, मी बघते. काय बघती तू? दुपारी झोपा काढते आणि म्हणे बघते. म्हणजे सगळं मला माहिती आहे. काय कोणी बघत नाही, मलाच बघावं लागतंय सगळं. काय तू तरी कोणाला फोन करत होतीस? नवऱ्याला. अगं पण मग तू कॉर्डलेस वरनं करायचा ना. तो त्यांच्याकडे आहे ना. मग तुझ्या फोनवरनं करायचा होतास. बॅलन्स नाहीये, त्याला माझ्या फोनवर फोन करायला सांगणार होते फक्त. आता माझ्या फोनवरून फोन कर आणि त्याला सांग त्रिफळा चूर्ण आणून दे आनंद मार्टवाल्याकडून. त्रिफळा चूर्ण? काकांची तब्येत बिघडलीये, आज लंघन करणार आहेत. रात्री त्यांना नक्की लागेल त्रिफळा चूर्ण. अरे बापरे राजा, पोटाचं काय खरं नाही बाबा. हो, कन्फर्म बिघडणार. काही होत नाही. रात्री अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात न घ्यायचं, झालं पोट साफ. तुझं ठीक आहे रे, पोलादी शरीर आहे. तुझं बरं आहे, अजून यौवनात मी. ते यौवनावरनं आठवलं, गेली का रे ती? मला वाटतं मालून घालवली तिला. मनकरणी काय? हो, तिच्या लग्नाचं बघतायत असं कळलं मला. तुला कोणी सांगितलं? वहिनीनी. तुझ्याशी कधी बोलली ती? सकाळी मी तुमच्या घरी आलो होतो ना. मग गेलास ना लगेच? 5-7 मिनिटं होतो. एवढा वेळ का? पण काय मग बोललास का एवढं? तू कुठच्या माझ्या नातेवाईकांच्या विषयी बोलला होतास का? थाप मारली होती. तेच विचारत होत्या. काय सांगितलंस तू? गेले म्हणून. गेले? पाठीमागे एक बायको आणि एक मुलगा आहे असं सांगितलं मी त्यांना. त्यांचंच काम आहे म्हणून तुला 12 वाजता मला भेटायचं आहे असं मी सांगितलं त्यांना. काय आलं? पोटात कळ आली. हो घ्या, त्रिफळा चूर्ण आणलंय ते घ्या. लंघन करणार म्हणाला होतात ना, तेव्हाच मागवून ठेवलं होतं मी त्रिफळा चूर्ण. घ्या हो घ्या. मालू मला नकोय. हो घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मला काही होत नाहीये, पोलादी शरीर आहे माझं. हो तरी सुद्धा घ्या. मालू सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो. आता काय आणखी? अगं मी टेण्याच्या नातेवाईकांचं बोललो होतो ना. कळलं मला. नाही, खरं असं आहे की त्या नातेवाईकांच्याकडे डेथ झाली होती. मग मला खोटं का सांगितलं? आता मला काय माहित टेण्या इथे येऊन टपकेल ते. आणि तसंही मी तुला घरी आल्यानंतर सांगणारच होतो हे. टेण्या भाऊजी तरी खरं बोललेत का माझ्याशी? तू माझ्यावर शंका घेता घेता आता टेण्यावर सुद्धा शंका घ्यायला लागलीस होय? नाही, विचारलं. टेण्या कधीही खोटं बोलणार नाही. सत्यवानाचा अवतार आहे तो. मीच जरा खोटं बोललो आज. आज? हो म्हणजे चुकलंच माझं. टेण्या भाऊजींना हाताशी धरून तुम्ही बरंच काही खोटं बोललात माझ्याशी. नाही नाही, तसं नाहीये. तू आमच्या मैत्रीवर असे गंभीर आरोप करू नकोस. माझे शब्द मी मागे घेते. त्याचा अर्थ तुझ्या मनात गैरसमज आहेत आणि ते दूर करायला हवे. माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये. तुला काय चाललंय? तुला दिलीपची शपथ आहे. तू सांग, खरं खरं सांग. आहेत काही असे 1-2 प्रसंग घडलेले.
तेच सांग तू. आपलं लग्न झालं होतं. महिना झाला असेल जेमतेम. माझं आणि नानींचं खडाक्याचं भांडण झालं. पिवळ्या कढीवरून. अगं आमटी वाढलीस तू, परत काय आमटी वाढतेस? आमटी नाहीये, मग कढी आहे. कढी? पिवळी. हळद घातलीस काय मेले कढईत? हो, हो म्हणते. अशी असते कढी? आमच्याकडे अशीच करतात. पण आता तू तुमच्याकडे नाही आहेस, इकडे आमच्याकडे आहेस. समजलं? मला माहिती नव्हतं. अरे मग विचारायचं कुणाला तरी. आपलीच अक्कल कशाला चालवायची? हा, आमच्याकडे अशी कढी चालत नाही. चुकलं माझं. हा, मी काय म्हणतो नानी, काय? आज पिवळी कढी पिऊया ना. गप्पा बैस. लागला लगेच बायकोची वकिली करायला. आता तू माहेरी नाहीस, सासरी आहेस. इकडचं समजून चालावं लागतं. आमच्याकडे असं चालतं असं म्हणून चालत नाही. आता मी आहे म्हणून नशीब. माझी सासू असती ना, हे ताट तुझ्या थोबाडावर भिरकावलं असतं आणि हाताला धरून तुला माहेरी हाकलून दिली असती. मेल्यानो. देवाला नैवेद्य सुद्धा पिवळ्या कढीचा दाखवला की काय? ए भैरटे, सुंबासारखी बसलीये नुसती, ऐकायला येत आहे का नाही तुला? हो हो म्हणते. नानी, देवाला पिवळी आमटी चालते, मग पिवळी कढी का नाही चालणार? अरे नाही म्हणणार आहे तो. गप्पा बस. आपल्या घरात ही रीत नाही. आपल्या घरात पिवळी कढी चालत नाही. जशी रीत आहे तसंच वागायला पाहिजे माणसांना, कळलं? पण मला आवडली ना पिवळी कढी, सुंदर. कढई सकट ओत त्याच्या नरड्यात. पिऊ दे त्याला. कढी पितोय मेला. मालू, मालू, रागावली आहेस का? मी कशाला रागवेन? अगं नानी चांगली आहे तशी, म्हणजे फणसासारखी आहे. वरून काटे, आतून गरे. तुमचे घरे तुम्हालाच लखला. अगं पण तू माझ्यावर कशाला चिडतीयेस? मग तुम्ही का नाही बोललात तुमच्या आईंशी? तुमच्या घरी करतात पांढरी कढी, सांगायचं ना मला. मी नसती घातली हळद. मला काय माहिती. बिचारी माझी आई. मालू, मालू, बस शांत हो. अगं नानी फार निर्मळ मनाची आहे, म्हणजे फणस आहे. हो कळलं मला, ते कळलं. एवढं सगळं होऊनही तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. अगं नाही, बघ तू, मी आज बोलणार नानीला. मला पिवळी कढीच आवडते आणि या घरात आजपासून पिवळी कढीच होणार. खरंच का हो? हो, मी बघ तू, मी जाबच विचारणार आहे तिला. अरे आज काय व्हायचं ते होऊ दे. नको ना? म्हणजे एवढंही नको. हा, शेवटी आई आहेत तुमच्या, त्या तेवढं भान असू दे. आणि मला काही मुलाला तोडायचं नाही आईपासून. नाही, तू नाही ग, तिनेच तोडलंय. बघ तू, माझ्या बायकोशी असं वागण्याचं काय कारण? ठणकावून विचारणार आहे मी, हळूच. मालू, मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. हा हा हो ही हा हा. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. नानी,
कहीं बिल्डिंग कहीं कशी ड्रामे आहेस? कहीं दिसत नाही मोटर, कुठले काय डोळे तुझे मिलता है यहाँ सब जरा बोलायचं होतं. बायकोची चमचेगिरी करायची आहे हा तिच्या समोर बोललास मला काय किंमत केली असेल तिने आपल्या मनात अगं पण काय बोललो मी तुला? काय बोललास विचार विचार आपल्या मनाला म्हणे आजच्या दिवस आपण अशीच पिवळी कधी पिऊया लाज वाटते का तुला आपलं घराणं काय आपले रीतिरिवाज काय तिला बोलायचं सोडून उलट तिच्या समोर तू मला बोलतोस जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान. काय किंमत राहिली या घरात माझी बोलता नाही आलं तुला 1 महिना झाला नाही तुझं लग्न होऊन लगेच तिच्या ताटाखालचा मांजर झालास ठणकावून का नाही सांगितलंस तिला हे तुझं माहेर नाही हे सासर आहे कहीं डाका कहीं फाका कहीं ठोका आणि आमच्या घरामध्ये आम्ही सांगू तसंच करावं लागेल सांग तिला जाऊन कहीं रेत कहीं डाका कहीं फाका कहीं ठोका ना या घरात पिवळी कडी केलीस तर माहेरी हाकलून देईन म्हणा तुला आणि तुझं दुसरं लग्न लावून देईन ही तिची मिजाच नकोय मला जा जाऊन सांग जा है दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस खुद काटे गले सब बोललात हो. काय म्हणाल्या कशाबद्दल? तुम्ही म्हणाला होतात ना तुम्ही त्यांना सांगणार आहात की यापुढे या घरात फक्त पिवळी कढी होईल म्हणून सांगितलं. मग चुकले असं म्हणाली. खरं हो चुकलंय चुकलंय माझं असं ती म्हणाली. म्हटलं बायकोला काही बोललीस ना कोंडून टाकेन. किती सूर आहात तुम्ही. हो, हो, हो. मी सरळ आहे तोवर सरळ आहे. एकदा माझं डोकं फिरलं ना मग मी येतो. अगदी हुरळून गेले होते मी महिनाभरातच. तुमच्या वर्णनाचं आईला पोस्ट कार्ड नाही बरं का अंतर्देशीय पत्र लिहिलं होतं मी. म्हटलं होतं तिला माझी हरतालिका शिवरात्रीचा उपास सगळं सगळं काही फळलंय हो मला. अगदी मला हवा तसा नवरा मुलगा मला मिळालाय. काही काळजी करू नकोस हो. तुला हे सगळं एवढ्या डिटेलमध्ये आठवतं? आणि त्याच संध्याकाळी काय घडलं होतं ते आठवतंय का? शिळ्या कढीला ऊत आणला होता बघा मी. ते सगळं आठवते मला जसंच्या तसं. पुन्हा कडी सकाळचीच आहे पण आमच्याकडे चालत नाही तुला सांगितलं ना एकदा. काय रे तू बोललास का तिच्याशी? अय्या मला तर वाटलं यांचं झालंय तुमच्याशी बोलणं. अरे ए काय सांगितलंस तिला? हा हॅलो काय कधी कुठे? अरे वा अरे रे हो का? हा ठेवतो ठेवतो हो. काय रे काय म्हणालास तू हिला? अहो सांगा ना. तर तो काय सांगणार? ते कढीचं काय कढीचं काय? अगं टेण्याचा फोन होता
मरू देतो टेड्या. हिला काय सांगितलंस ते बोल. अहो बोला ना. टेण्याचे वडील सिरियस आहेत, मला जायला हवं. सिरियस म्हणजे? कढीचं काय? अगं इकडे टेण्याचे वडील सिरियस आहेत आणि तू कढीबद्दल काय सांगतेस? जावं लागेल मला. अरे अहो अरे ए अगो बाई. त्या कडीवरून मारामारी झाली. नंतर तुम्हाला कोणाचा तरी फोन आला, तुम्ही गेलात निघून आणि रात्री परत आलाच नाहीत तुम्ही. खरं सांगू का मालू, मला घरी परत यावंसं वाटलंच नाही. चुकलंच हो आमचं हे. कुठं गेलाय हा? फोन सुद्धा केला नाही. तुम्ही जेवून घेता का? म्हणजे पुन्हा पिवळी कढी? नाही, ती मी पिऊन टाकली सगळी. सगळी एकटीनं? हो. पातेलं भर कढी प्यायली? बरी गेली बाई तुला. काय करणार, हे सगळं त्यामुळेच झालं ना. मला वाटतं आपण एवढं वाढवायला नको होतं. नाही नाही, माझंच चुकलं. नाही, अगदी तुझंच चुकलं असं नाही म्हणता येणार, पण मी विचारायला हवं होतं ना. नाही पण मी सुद्धा तुला सांगायला पाहिजे होतं नाही का? अहो मला कसं माहिती आपल्या घरी पांढरी कढी असेल? माझ्याही ते लक्षात आलं नाही की तुमच्या घरी पिवळी कढी असेल. असतं एकेकाच्या घरात, नाही असं नाही, पण काय आपल्या देवाला चालत नाही ना ते. पण असं का हो? काय माहिती बुवा, काहीतरी झालं होतं म्हणे खूप वर्षापूर्वी. मी काही माझ्या सासूबाईंना विचारू शकले नाही, त्यांनी सुद्धा त्यांच्या सासूबाईंना काही विचारलं नाही. ही परंपरा अशीच तयार झाली आपल्या घरात. अगं रडतेस कशाला? मी काय बोलले का तुला? हो नाही. तुम्ही आपलं घर म्हणालात, मला आपलं म्हटलात, हेच खूप आहे माझ्यासाठी. अगं सून म्हणून मीच पसंत करून आणली ना तुला या घरात, मग आता हे सगळं आपलंच म्हणायचं की. तुम्ही मला आईसारख्यात. माझं काही चुकलं माकलं तर हक्कानी रागवा मला आईसारखं. हे बघ, मी सुद्धा 2 मुलींची आई आहे. मुलींची माया काय असते माहिती आहे मला. खरंच मी भाग्यवान आहे, तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्या मला. खरी भाग्यवान मीच आहे, तुझ्यासारखी सून मला मिळाली. आमच्या राजाचं जरासं चुकलंच. नुसतं वरण वाढलंय असं जर म्हणालं असतं ना तर माझ्या लक्षातही आलं नसतं. हल्ली मला जरा कमी दिसतं ना. आला ना की मी बोलते, हा त्याच्याशी काळजी करू नको. फार रात्र झालीये ना. हो ना. टेण्या भाऊजींचे वडील सिरियस आहेत असं म्हणत होते. काय गचकला की काय म्हातारा कोणाच ठाऊक. अहो असं काय बोलताय? माझा नंबर आहे का तुझ्याकडे? डायरीत लिहून ठेवलाय. बघ बघते. ए फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना. हॅलो भाऊजी, मी मालती बोलतेय. काय म्हणताय वहिनी साहेब, कशा आहात? मी बरी आहे. आज कशी काय आठवण काढलीत? भाऊजी, तुमचे वडील कसे आहेत? वडील ते गेले. काय? अगो बाई, कधी झालं हे? कधी गेले बरं? झाली की 10 वर्ष. काय 10 वर्ष? अहो पण हे तर मला म्हणालेत की तुमचे वडील आजारी आहेत.